बीड जिल्ह्यामध्ये आष्टी नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आहे, ज्याचे आमदार आहेत सुरेश धस। भाजपचा पदाधिकारी असलेला आणि याच आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय। आता याच खोक्या भाईमुळे सुरेश धस अडचणीत येण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। ते कसं पाहूया या रिपोर्टमध्ये। छाती फुगवून तीर मारणाऱ्या या बीड वन अधिकाऱ्यांसह पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण हरिण, मोर आणि ससे यासह असंख्य वन्य प्राण्यांचा जीव गेल्यानंतर त्यांना जाग आली आहे। भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर 40 कर्मचाऱ्यांसह वन विभागानं धाड मारली। बीडच्या शिरूर शहराजवळील झापेवाडी शिवारातील या घरामध्ये वन्य प्राण्याचं मांस आणि शिकारीचं साहित्य हाती लागलंय। हरणांसह वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणारी जाळी, सत्तूर, वाघूर, लोखंडी सापळे, फास आणि धारदार शस्त्र सुद्धा आढळली आहेत। काही प्राण्यांचे अवशेष आढळून लागलेले आहेत, तसेच प्राणी पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे, तसेच काही गोष्टी सत्तूर वगैरे अशा काही प्रकार हत्यारं वगैरे सापडलेले आहेत। ते सगळे आम्ही सीज केलेले आहेत। ते पंचनाम्यामध्ये करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। आणि जे आम्हाला मांस वगैरे ज्या सापडलेले आहेत, त्या वस्तू ज्या प्राण्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यावरचं पुढे येईल त्यानुसार कारवाई करणार आहोत। वन्यजीवांना पकडण्यासाठी जाळी आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची, आणि काही वन्य प्राण्यांचे वाळलेलं मांसाचे काही तुकडे आहेत, ते पुढील तपासणीसाठी वन विभागाने ताब्यात घेतलेले आहे। भाजप पदाधिकारी सतीश भोसलेमुळे आमदार सुरेश धस हे अडचणीत येण्याची शक्यता आहे। खोक्या हरणांची शिकार करून ते मटण सुरेश धसांना घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्राध्यापक TP मुंडे यांनी या प्रकरणी केलाय। ते वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळासह भेट सुद्धा घेणार आहेत। वन विभाग कसं गुन्हे दाखल करील त्याच्यावर? जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचाऱ्यांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर? कारण त्याला खायला लागतंय ना, हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण। हे बी खात असतील काही, पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून, 4-2 किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं। अशा प्रकारचा प्रकार असल्यामुळे कसा केस करील? सतीश भोसलेनं 200हून अधिक हरणांची शिकार केल्याची शंका उपस्थित केली जाते। दरम्यान हरणांच्या शिकारीवरून लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून आमदार सुरेश धस यांना धमकी देण्यात आली आहे। काळवीट प्रकरणी आम्ही यांना शिक्षा करणार असं सुद्धा या पोस्टमध्ये म्हटलंय। फेसबुक पोस्टमध्ये काय? बीड पुलिस से मेरी विनंती है कि वहां के लोक प्रतिनिधि सुरेश धस के समर्थक सतीश भोसले को जल्दी से जल्दी गिरफ्तार किया जाए। मैं उसको शिक्षा दूंगा, लेकिन आप जल्दी से जल्दी अंदर डाल दो। उसने हमारे दैवत हरिण कालवीट प्राणी को शिकार करके उनका तस्करी किया है। वो माफी के लायक नहीं है। जल्दी आप अपना काम करो। आता हा नवीनच खोक्या आलाय, तर काय नवीन नवीन नावं निघतायत। हा नवीन खोक्या आलाय, तो नोटा उधळतोय काय, त्याचं वय किती 30, नोटा उधळतोय लाखोच्या। ज्या पद्धतीने त्याची दादागिरी आहे, ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटेने मारतोय, हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे। असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल। दरम्यान सतीश भोसले नोटांचे बंडल, पैसे उधळतानाचे अनेक व्हिडिओ समोर येऊ लागले। त्यामुळे खोक्याकडे इतका पैसा येतो कुठून हा सवाल उपस्थित होतोय। आज धागा पकडत सतीश भोसलेकडे असलेला पैसा धसांचा आहे की त्याचा स्वतःचा, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारलाय। मग मला आता सुरेश धसांना विचारायचंय की हा व्यक्ती आहे कोण? तुमचा कार्यकर्ता आहे का? मग त्याच्याकडे इतका अफाट पैसा तो त्याचा आहे का तुमचा आहे, का तुमचा अर्धा अर्धा आहे? या सगळ्या गोष्टीचं आता एक्सप्लेनेशन सुरेश धसांनी द्यायला हवं। पण आता काय प्रॉब्लेम आहे की विरोधकच उरले नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार कोण असा प्रश्न झालाय। पण आम्ही म्हणतोय की आता सुरेश धसांनी जर योग्य उत्तर दिले नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पण राजीनामा घेतला पाहिजे, अशीच थेट मागणी आहे माझी। हरणाची शिकार करून हरणाचं मटण हे सुरेश धस यांना दिलं जातं, अशा प्रकारचे देखील आरोप झाले। या सगळ्या आरोपांची देखील सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्री
व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावावी. त्यामुळे आष्टी तालुक्यातला आका कोण आहे हे चित्र देखील आता महाराष्ट्रासमोर येत आहे. आणि मराठीमध्ये आपल्या एक म्हण आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. भाजप आमदार सुरेश धस यांचा प्रचार करतानाचा सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. आपण भाजपचा पदाधिकारी असलो तरी अण्णाप्रेमी असल्याचं तो बोलतोय. अण्णा आता आमदार आहेत, भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य सुद्धा खोक्यानं केलंय. आणखी आता ते आमदारच आहेत, भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे. मग ते कोणत्याही पक्षातून व्हावं. आपण अण्णाप्रेमी राहून आणि अण्णाप्रेमी राहून आपण ना कोणत्या पक्षाचे राजकीय का भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे तरी मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तर माझा पहिला असणार असणार. भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसलेला हरणाचं मांस खाण्याचा नाद असल्याचं बोललं जातंय. याच माध्यमातून त्यानं तब्बल 200 हरणांसह असंख्य वन्य प्राण्यांचा बळी घेतल्याचा आरोप होतोय. हरणाच्या शिकारीस विरोध केल्यानंच त्यानं बावी येथील ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सतीश भोसले उर्फ खोक्यावर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.